तर अरबी समुद्राच्या माध्यमातून पाकिस्तानची घेराबंदी करण्याचं काम भारतानं कसं सुरू केलंय आणि INS विक्रांत भारताचा हुकुमी एक्का जर पाकिस्तानवरती अटॅक करायचा म्हटला तर कसा ठरू शकतो ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया, जाणून घेऊया। हा अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्रातली भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे अर्थातच INS विक्रांत। INS विक्रांत सध्या सज्ज आहे आणि पाकिस्तान INS विक्रांतचं टार्गेट आहे। अरबी समुद्रातनं पाकिस्तानला टार्गेट करणं भारताला निश्चितच सोपं जाणार आहे। पाकिस्तानमधली मुख्य शहरं भारत सहज टार्गेट करू शकतो। INS विक्रांत जिथे सध्या आहे तिथून कराची आहे 1338 किलोमीटर अंतरावरती आणि MiG-29K चा स्पीड आहे 2200 किलोमीटर प्रति आवर इतका, प्रति तास इतका। म्हणजे मिग अवघ्या 40 मिनिटात कराचीमध्ये शिरून टार्गेटवरती बॉम्ब वर्षाव करू शकतो। पूर्ण शहर नाही तर शहरातली मुख्य ठिकाणं ठरवून टार्गेट निश्चित केलं जाईल आणि कराची अर्थातच पाकिस्तानची राजधानी आहे, त्यामुळे कराचीवरती हल्ला होणं, आर्थिक राजधानी आहे त्यामुळे कराचीवरती हल्ला होणं म्हणजे पाकिस्तानची आर्थिक नस आवळणं। त्या पुढचं टार्गेट हे अर्थातच लाहोर शहराचं असू शकतं। लाहोरचं अंतर आहे 1391 किलोमीटर इतकं आणि MiG-29K चा स्पीड आहे 2200 किलोमीटर प्रति तास इतका। म्हणजे अरबी समुद्रातनं MiG-29 जर उड्डाण घेतलं तर अर्ध्या तासात लाहोरची राखरांगोळी करणं भारताला सहज शक्य आहे। तर लाहोर पाठोपाठ इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे। पाकिस्तानच्या राजधानीचं अंतर आहे 2142 किलोमीटर इतकं। म्हणजे मिग आपल्या स्पीडनं 2200 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं केवळ एका तासात पाकच्या राजधानीमध्ये घुसून दाणादाण उडवू शकतो। त्यामुळे पाकिस्ताननं सध्या दहशत घेतलेली आहे ती INS विक्रांतची। INS विक्रांतची ताकद ही अर्थातच प्रचंड मोठी आहे। INS विक्रांत एअरक्राफ्ट कॅरी करू शकतं आणि भारतानं याआधी सर्जिकल स्ट्राईक केलाय, एअर स्ट्राईक केलाय, त्यामुळे आता वॉटर स्ट्राईक होईल की काय अशी सुद्धा भीती पाकिस्तानला सतावू लागली आहे। त्यामुळे कराची, लाहोर आणि इस्लामाबाद पाकिस्तानमधली 3 महत्त्वाची शहरं। इस्लामाबाद राजधानी आहे 2142 किलोमीटर अंतरावरती आणि MiG-29K चा स्पीड आहे 2200 पर आवरचा।